नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजच्या ब्रेकिंग न्यूज. भारती विद्यापीठ अंतर्गत आयोजित आगाज 2026 या महाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांचा उत्साह, सर्जनशीलता आणि कलागुणांचा अप्रतिम संगम पाहायला मिळाला. दिवसाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या भव्य रॅलीने झाली. विभाग प्रमुख डॉक्टर कमल अलास्कर, डॉक्टर RD जाधव, सांस्कृतिक व्यवस्थापन क्लबच्या अध्यक्षा डॉक्टर वैभवी देसाई तसेच प्रशासकीय अधिकारी इंद्रजित देसाई यांच्या समन्वयातून ही रॅली उत्साहात पार पडली. रॅलीमुळे परिसरात सांस्कृतिक एकता आणि स्पर्धात्मक वातावरणाचे संदेश पाहायला मिळाला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. यानंतर स्टेजवरील कार्यक्रमांना प्रारंभ झाला. अध्यापन व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आयोजित ओपन माईक सत्रात अनेकांनी आपल्या कला, कविता, गाणी आणि विनोद सादरीकरणातून प्रेक्षकांची मने जिंकली. या सत्रामुळे शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांमध्ये स्नेहपूर्ण वातावरण निर्माण झाले. त्यामुळे रील मेकिंग कॉम्पिटिशन आणि रॅम्प वॉक स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांचे प्रशिक्षक म्हणून विमल भुते मॅडम आणि डॉक्टर अंजली गायकवाड मॅडम यांनी जबाबदारी पार पाडली. विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या सर्जनशीलतेचा, आत्मविश्वासाचा आणि स्टाईलचा उत्कृष्ट नमुना सादर केला. रॅम्प वॉकमध्ये विद्यार्थ्यांनी आकर्षक पोशाख आणि प्रभावी सादरीकरणातून प्रेक्षकांची दाद मिळवली. तर रील मेकिंग स्पर्धेत सामाजिक, शैक्षणिक आणि मनोरंजनात्मक विषयावर कल्पक व्हिडिओ सादर करण्यात आले. सोलो डान्स कॉम्पिटिशनमध्येही विद्यार्थ्यांनी नृत्यकलेचा बहारदार आविष्कार सादर केला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून सचिन कारेकर आणि तृप्ती मगदूम मॅडम यांनी काम पाहिले. शास्त्रीय, पाश्चात्य आणि फ्युजन अशा विविध शैलीमध्ये सादर झालेल्या नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली. यासोबतच पीस गेम स्पर्धाही आयोजित करण्यात आली. विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत स्पर्धात्मक वातावरण अधिक रंगतदार केले. एकूणच आगाजच्या दुसऱ्या दिवशी कला, क्रीडा, सर्जनशीलता आणि एकात्मतेचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळाला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि आयोजकांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.